आज दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने महाराष्ट्रभरात मनसैनिकांमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये माझ्या बाजूला उभे असलेले सगळे मनसेचे मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधूनच खरं तर या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली होती। नाशिकमध्ये अनेकदा बैठका झाल्या ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना यांचे पदाधिकारी स्थानिक पातळीवरती एकत्र येण्याबाबत आग्रही होते आणि त्यानंतर या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होते आणि अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि या सगळ्या घोषणाबाजीच्या माध्यमातून या सगळ्या कार्यकर्त्यांमधला आनंद उत्सव जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत हे मनसेचे नगरसेवक आहे। खरं तर नाशिकमध्ये मनसेचे एकेकाळी 39 नगरसेवक होते, मात्र 39 पैकी 38 नगरसेवक मनसेला सोडचिठ्ठी देऊन गेले। मात्र एकमेव नगरसेवक सलीम शेख आहेत की जे आजही राज ठाकरे यांच्यासोबत आहे। मामा, आपण आजही राज साहेबांबरोबर आहात। आज दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र येत आहे, काय भावना या सगळ्याच्या निमित्तानं? खरं तर मला तर मनसेचा अतिशय आनंद झालेला आहे। त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील समस्त मराठी माणसाला याचा खूप आनंद झालेला आहे। काय भावना आहे तुमची? नक्कीच शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना आज प्रचंड आनंद होतोय। दोघं भाऊ वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची भावना या ठिकाणी त्यांनी एक व्यक्त करून दोघं भाऊ आज एकत्र होत आहे। तर प्रचंड आनंद आम्हाला सर्वांना आहे। ताई, काय भावना आहे आज दोन्ही भाऊ एकत्र येत आहे? खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मराठी भाषेला जो मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे आणि जी आज युती होते, खरं तर हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच हा महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे। काय भावना आहे तुमची आज? खरं तर 2 दशकानंतर जे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिवसैनिक होते, जे 2 भागात विभागले गेले होते, आज 2 दशकानंतर दोन्ही शिवसैनिक एकत्र येणार आहे। याचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीपावलीसारखं मनवणार आहे। तोच आनंद सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असो किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, ते सगळ्यांच्या आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे। आनंद गगनात मावत नाही। आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक आहे, काय भावना आहे तुमची आज दोघे भाऊ एकत्र? मराठी माणसाची एकजुटीचा विजय होईल आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिक मनसैनिकांना हा गगनात मावेनासा असा आनंद आलेला आहे। इथून पुढे महाराष्ट्रात ठाकरे हे एकत्रच राहिले पाहिजे आणि एकत्रच वाढले पाहिजे आणि महाराष्ट्राची प्रगती ही फक्त ठाकरेंमुळेच आहे, ठाकरेंसाठीच। आज तुम्ही घोषणा देताय दोघं भावांनी एकत्र यावं अशी आपली सामान्य कार्यकर्ता म्हणून अपेक्षा होती, आज ती पूर्ण होती, काय भावना आहे? महत्त्वाचं म्हणजे सामान्य कार्यकर्ता अनेको वर्षापासून वाट बघत होता आणि ही युती ना फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण देशाला दिशा देणारी असेल। आणि महत्त्वाचं म्हटल्यावर आता तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण बघा। आज तुम्ही निवडणुका करता आणि 10-15 दिवसानंतर वर्षभरानं म्हणजे महिन्यानंतर तुम्ही त्या निवडणुका निकाल देता, या सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहे। निकाल जेव्हा लेट लागतो तेव्हा विरोधकांचीच विजय झालेला असतो आणि निकाल जेव्हा हे लागतो तसं अशा प्रकारच्या या गोष्टी थांबतील आणि ठाकरे ब्रँड निवडून येईल। ठाकरे ब्रँड निवडून येईल, काय भावना आहे? 100% ठाकरे ब्रँड निवडून येणार। या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य जनतेच्या मनात हेच होतं काही दोन्ही भाऊ कधी एकत्र येतील आणि नक्कीच एकत्र आलेले याचा नक्कीच येणाऱ्या नगरपालिकेमध्ये हा फायदा नक्कीच होणार आहे आणि नाशिक महानगरपालिकेवर हा युतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। काय भावना आहे? एक मनसैनिक म्हणून माझा असा विचार आहे की जसं आपल्या घरात 2 भाऊ एकत्र आल्यानंतर एक कुटुंब खुश होतं, त्याप्रमाणे आमचं जे मनसेचं कुटुंब असेल किंवा आमचे शिवसेनेचं कुटुंब असेल, हे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि जो सुप्त असा मनसैनिक होता किंवा शिवसैनिक होता या महायुतीने तो नक्कीच या घराबाहेर पडेल आणि येणारा काळ हा सुगीचा असेल आणि विजय हा नक्कीच ठाकरे ब्रँडचा होईल, त्यांच्या कार्यकर्त्यांचा होईल, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा होईल। आपण बघतोय नाशिकमध्ये अशा पद्धतीनं मनसैनिक असेल आणि ठाकरेंचे शिवसैनिक असेल यांच्यामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण या सगळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ह्या युतीची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं एक वेगळा संदेश जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। मात्र या सगळ्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत किती होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।